नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 6वीच्या वर्गाची मराठी या विषयाची द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 40 गुणांची आहे आणि वेळ हा 2 तासाचा देण्यात आलेला आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। चला तर आता प्रश्नपत्रिका सोडू। प्रश्न पहिला अ, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा। 5 मार्कांसाठी 5 प्रश्न विचारण्यात आलेले आहे। पहिला प्रश्न, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोणी केले? उत्तर, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता 6वीच्या वर्गातील तन्वीने केले। दुसरा प्रश्न, बोटभर हा शब्द कोणत्या अर्थी वापरला जातो? उत्तर, बोटभर हा शब्द अगदी छोटेसे, क्षुल्लक या अर्थी वापरला जातो। 3, अण्णा हे टोपण नाव कोणाचे आहे? उत्तर, अण्णा हे टोपण नाव खाशाबाद जाधवचे आहे। चौथा प्रश्न, राजगडाचा घेर किती आहे? उत्तर, राजगडाचा घेर 12 कोसांचा आहे। 5वा प्रश्न, वत्सला कोणत्या शाळेत शिक्षिका होती? उत्तर, वत्सला या बाई मूकबधिरांच्या शाळेत शिक्षिका होती। प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा। 5 मार्कांसाठी 5 रिकाम्या जागा आपल्याला पूर्ण करायच्या आहेत। 1, मेट्रोमध्ये पायलट होण्यासाठी इंजिनियर व्हावे लागते। उत्तरांसहित वाचून घेत आहोत आपण। 2, वापरू पिशवी कापडाची आणि कागदाची प्लॅस्टिक पिशवी नकोच, काळजी घेऊ वसुंधरेची। 3, या राजगडाला गडांचा राजा आणि राजांचा गड असे म्हणतात। 4, रिक्षावाल्याचे बोलणे ऐकून आजीच्या डोळ्यात चटकन पाणी आले। 5, तो घाव वर्मी बसला, याचं मर्मज्ञान उशिराच झालं। प्रश्न दुसरा अ, योग्य जोड्या जुळवा। 3 मार्कांसाठी आहे। बघा, कवितांची नावं आहेत आणि त्या कवितेचे कवी कोण आहेत ते आहे, त्यांच्या योग्य जोड्या जुळवायच्या आहे। आता उजाडले, मंगेश पाडगावकर क पर्याय। बहुमोल जीवन, रमण रणदिवे अ पर्याय। 3, या काळाच्या भाळावरती, उत्तम कोळगावकर ब पर्याय। ब प्रश्न, खालील शब्द प्रमाण भाषेत लिहा। 2 मार्कांसाठी। हाय आहे, दुसरे आहे वय हो, 3, माझी माझी आणि 4, समद्या म्हणजे सगळ्या। प्रश्न तिसरा, थोडक्यात उत्तरे लिहा। कोणत्याही 4 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत 12 मार्कांसाठी, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला या ठिकाणी 3 मार्क्स मिळतील। 1, उजाडल्यामुळे निसर्गात कोणकोणत्या घटना घडतील असे कवीला वाटते? उत्तर, उजाडल्यामुळे गडद अंधार नाहीसा होऊन किरणांची कलाभूत मोहरेल, आपल्या कोमल गळ्यांमधून पक्षी गातील, वारा पानात हसेल, गहिवरलेल्या प्रकाशात दव मिसळलेलं पारिजात फुलांची पखरण करेल नि त्याच्या सुगंधात गारवा थरथरेल, कळ्यांमधले पराग जागे होतील, दाही दिशा उजळतील, निळे आकाश प्रकाशाने दाटेल, कणाकणात प्रकाशाचे महादान स्फुरण पावेल। दुसरा प्रश्न, कोणताही वार हा वाईट नसतो हे सरांनी अजयला कसे पटवून दिले? उत्तर, सरांनी अजयला पटवून दिले की विज्ञानाने खूप प्रगती केली आहे, खुळचट व बिनबुडाच्या कल्पना धरून बसू नये, अशास्त्रीय विचार करू नये, पाल खाताना आवाज करणारच व मांजर सजीव असल्यामुळे इकडे तिकडे फिरणारच, अनकुचीदार वस्तू रुतल्यामुळे टायर पंक्चर होतो, अपशकुन वगैरे काहीही नसते, तसेच कोणताही वार वाईट नसतो। 3रा प्रश्न, राजगडाचे भौगोलिक स्थान आगळे वेगळे आहे असे का म्हटले जाते? उत्तर, राजगडाच्या उत्तरेला गुंजवणी नदी आहे, दक्षिणेला वेळखंड नदीवर भाटघर धरण असून पूर्वेला पुणे सातारा रस्ता आहे, तर पश्चिमेला सह्याद्रीचा घाटमाता आहे। भाटघर धरणाचे अथांग जलाशय आणि सृष्टी सौंदर्य रमणीय आहे, म्हणून राजगडाचे भौगोलिक स्थान आगळे वेगळे आहे असे म्हटले आहे।
चौथा प्रश्न, रिक्षावाल्याच्या बोलण्याने आजीच्या डोळ्यात पाणी का आले? उत्तर, दिगूला ऐकू येत नव्हते. रिक्षाचा आवाज आजीला ऐकू आला, पण दिगूला ऐकू आला नाही. रिक्षावाल्याला हे माहीत नसल्यामुळे तो दिगूवर बहिरा आहेस की काय असे म्हणत ओरडला. रिक्षावाल्याचे बोलणे ऐकून आपल्या नातवाच्या बहिरेपणाबद्दल वाईट वाटून आजीच्या डोळ्यात पाणी आले. पाचवा प्रश्न, कवीने माणसाला कोणता बहुमोल संदेश दिला आहे? उत्तर, जीवनात आपल्या मनासारखे सर्व काही घडत नाही. जे आपल्या वाट्याला सुखदुःख येते ते भोगावेच लागते. संकटाला सहज सामोरे जावे. बहुमोल आयुष्याचा त्याग करू नये. परत हे आयुष्य मिळत नाही, म्हणून न रडता हसत हसत सुंदरपणे जगावे असा संदेश कवीने माणसाला दिला आहे. प्रश्न चौथा अ, खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. 2 मार्कांसाठी बघा, आक्रीत घडणे त्याचा अर्थ आहे वाईट घडणे किंवा विचित्र घडणे, आणि वाक्य आहे गरिबांच्या जीवनात नेहमीच आक्रीत घडते. प्रश्न चौथ्यातील ब प्रश्न, पुढील क्रियापदे सकर्मक की अकर्मक ते ओळखा. 2 मार्कांसाठी. 1, आई भाकरी करते सकर्मक. 2, गणेश रस्त्यात पडला अकर्मक. प्रश्न चौथ्यातील क प्रश्न, विरुद्धार्थी शब्द लिहा. कोणतेही 2 मार्कांसाठी. ऊन सावली, निर्जीव सजीव. प्रश्न चौथ्यातील ड प्रश्न, लिंग ओळखा. विद्यार्थी पुल्लिंगी आणि वसुंधरा स्त्रीलिंगी. आणि प्रश्न 5वा, कोणत्याही एका विषयावर 15 ओळी निबंध लिहा. 5 मार्कांसाठी. माझी आई, माझा आवडता नेता, लेख वाचवा, लेख शिकवा यापैकी कोणत्याही एका विषयावर निबंध लिहायचा आहे. आपण माझी आई हा निबंध पाहू. या ठिकाणी निबंध देण्यात आलेला आहे माझी आई. तुम्ही तुमच्या शब्दात सुद्धा हा निबंध लिहू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपली इयत्ता 6वीच्या वर्गाची मराठी या विषयाची प्रश्नपत्रिका आपण उत्तरांसहित अभ्यासली. तुम्हाला इयत्ता 6वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 6वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे. ती लिंक ओपन करा. त्या ठिकाणी तुम्हाला 6वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका देखील अभ्यासायला मिळतील.